धम्माचा अंगीकार केल्यानंतर सुद्धा दूर झाला नाही आपल्या मार्गापासून, कर्तव्यापासून. एका राजाचं जे कर्तव्य असतं ते त्याने पूर्णपणे पार पाडलं. प्रजेला आपली प्रजा मानलं आणि समानतेच्या आधारावर त्याने सर्व राज्यात सुख आणि शांती प्रस्थापित केली. आणि तीच त्याची सगळ्यात मोठी दुश्मन झाली, वैरी झाली. कारण त्याने सर्व लोकांना समानतेचा आधार दिला, सगळ्यांना त्याने सारखाच मौका चान्स दिला, सगळ्यांना त्याने सारख्याच वस्तू दिल्या, सगळ्यांसाठी त्याने धम्मशाळा, सगळ्यांसाठी त्याने दवाखाने, चिकित्सागृह, आरोग्य केंद्रे, सगळ्यांसाठी त्याने विद्यापीठे, युनिव्हर्सिटीज, सगळ्यांसाठी त्याने जेवणाची व्यवस्था, अन्नछत्रे, सगळ्यांसाठी त्याने आजारामध्ये उपचारासाठी औषधे, सगळं त्याने समानतेने केले. जे असमानतेवर आधारित लोक होते, जे विषमतेला प्रमुख मानत होते आणि जे भारतात विषमता पसरवत होते, त्या लोकांनी सम्राट अशोकाची सगळीच्या सगळी जेवढी माहिती होती आणि जेवढा पण इतिहास होता त्याला गाडून टाकलं, त्याला दाबून टाकलं.